हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि देवपूजा वगैरे झाली, आवरले, नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे आमचा आणि बाळ देखील झोपले. बाळाची अंघोळ झाली. तर आत्ता आम्हाला स्वयंपाक करायचा दुपारचा, परंतु मला जायचं आहे सिटी सेंटरला. कारण सिटी सेंटरला मला मेडिकलसाठी जायचं, म्हणजे माझी मेडिकल आहे आज. मेडिकल म्हणू शकता तुम्ही, चेकअप असतं. इथे मला 2 वर्षाचा विजा अजून वाढवून हवा आहे, यासाठी चेकअप करायला लागतं. तर आता आमचे व्हिजिट विजावर होतो आम्ही 2 महिन्यासाठी, बाळ, मी आणि गार्गी. मम्मी, आई आणि पप्पांचा 3 महिन्याचा विजा आहे. सो अजून त्यांना 1 महिना बाकी आहे आणि आमचा विजा आता संपेलच. सो आम्हाला मेडिकल करायचे. तर मला करायचे. लहान मुलांची मेडिकल इथे होत नाही, म्हणजे बाळाची आणि गार्गीची मेडिकल नसणार आहे. तर त्यांचा एमिरेट्स आयडी वगैरे लगेच येऊन जाईल. तर माझी मेडिकल मी आता जस्ट जाऊन करून येणार आहे आणि मग तुम्हाला घेऊन जाते. सिटी सेंटरलाच आहे मेडिकल करायचं, इथे जवळच आहे. मी आणि मम्मी चाललो आहे, आम्ही दोघे जाणार आहोत. आणि अजून काही ठरलं नाही स्पेशल दुपारी काय असणार आहे किंवा काय बनवायचं आहे. परंतु मी काळेवाल कुकरला लावून ठेवलेत आणि त्यासोबतच चपाती आणि राईस असं काहीतरी प्लॅन असणार आहे. आणि अजूनही काही करायचं असेल तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. चला आता जाऊया आता सिटी सेंटरला आणि तिथे काही शॉपिंग देखील केली तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि इथे होते मेडिकल विजावाल्यांचे. सिटी सेंटरमध्ये EHS म्हणून आहे, तर गर्दी खूप आहे ना. हॅलो. आणि मेडिकल झाल्यानंतर आम्ही कॅरिफोरमध्ये गेलो, तिथून काही खरेदी केली आणि त्यानंतर आता डिस्काउंट झालं. तर इथे बाळाच्या साईजचे शूज आहेत, शूज पण आहेत आणि सॉक्स देखील आहेत. तुम्हाला दाखवते कोणते आहेत आणि आम्ही घेणार आहोत. मेडिकलसाठी गेलं होतं कॅरिफोरला आणि मला काही वस्तू कॅरिफोरमध्ये स्वस्त भेटल्या. सो मी हा रेड पंपकिन म्हणतात त्याला, म्हणजे लाल भोपळा, तर हा फक्त होता 30 रुपये किलो. तर मग मी 2 घेऊन आले त्याची. कारण आमच्याकडे हा जो भोपळा आहे तो प्रचंड प्रमाणात आवडतो, त्याची भाजी खूप आवडते आणि मी आजच बनवली होती, तर ती थोडीशी झाली होती. सो पुन्हा बनवेन. तर मी घेऊन आले आणि त्याची रेसिपी मी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. तर त्यासोबतच मी घेऊन आली दूध. 2 लिटर दूध आहे आणि हे फुल क्रीम मिल्क आहे. आणि इकडे प्युअर मिल्क म्हणजे शक्यतो कमी भेटतं आणि मॉल्समध्ये वगैरे तर भेटतच नाही प्युअर मिल्क. सो मी फुल क्रीम मिल्क घेऊन आली आणि हे दूध आम्हाला भरपूर दिवस जातं, कारण याचं थोडंसं जरी दूध टाकलं चहाला तरी चहाला छान कलर येतो. आणि दुसरे असतं ते फुल क्रीम नसतं, तर ते जे आहे तर त्याने कलर एवढा येत नाही आणि खूप लवकर संपतं. आणि तिथे कॅरेट देखील होते, तर मी कॅरेट देखील आणले. आणि इथे आहे ब्राऊन ब्रेड. तर ब्राऊन ब्रेडचे पॅकेट आणले, गार्गीला वगैरे आम्हाला सांग. आणि तुम्हाला मला मेन हे दाखवायचं होतं की मी तिकडून येताना हे पडदे आणले. तर हे पडदे मला स्वस्त पडले आणि याच्या आधी मी 2 जोड आणले हॉलमधले पडदे. हे मी गार्गीच्या रूमसाठी आणलेले पडदे आहेत. तर मी हे गार्गीच्या रूमसाठी पडदे आणले होते आणि हे मला पडलेले आहेत 450-450ला. तर 900 रुपयाचे 2 पडदे आहेत. आणि त्यासोबत भाजी खूप फ्रेश भेटली मला तिकडे, तर ही भाजी आणली मी. आणि याला
चवळीची भाजी म्हणतात. तर मम्मी बोलली की याची खाटून भाजी छान होते. सो मी ही चवळीची भाजी देखील घेतली. तर ही अशा प्रकारे आणि बघू शकता ही आहे चवळीची भाजी आणि त्यासोबतच 2 कोथिंबीरच्या जुड्या आणलेल्या आहेत. आणि हे माहितीच आहे तुम्हाला, आम्ही डिस्काउंट सेंटरमधून येता येता घेतलं. तर हे आहे बाळाचे शूज आणि 4 सेट आहेत आणि हे सेट आहेत फक्त 80 रुपयाचे. बघूयात, कारण बाळाचे पाय आता मोठे होत जाणार, त्यामुळे मी जास्त महागातले नाही घेतले. हे क्विक यूज करता येतील, पटपट यूज वगैरे होतील हे, म्हणून हे घेतलेले आहेत. तर आता मी ठेवून देते आणि मला स्वयंपाक बनायचा. मी कुकर लावलाय काळ्यावालाचा. सो चपातीचं पीठ मळून ठेवलंय आल्यावरती. आता मी स्वयंपाक बनवणार आहे. आणि आमचं जेवण वगैरे झाल्यावर मी कपड्यांची मशीन लावली, परंतु असं झालं की आमची कपड्यांची मशीन खराब झाली. तर आवाज यायला लागला आणि मशीन देखील फिरत नाही आहे आणि आतमध्ये कपडे अडकलेत. तर ते मशीन बंदच झाली आहे, कपडेही निघत नाही आहेत. आणि त्यामुळे मग मी चालली आता जिथे आम्ही मशीन खरेदी केली होती तिथे. तर त्यांना प्रोसेस विचारेन काय प्रोसेस आहे आणि मग त्यानंतर बघूयात, कारण लवकर करायला मी आतमध्ये कपडे अडकलेत. युजली असं होतं की कपडे अडकले तरी ते निघतात, पण आता असं झालं की कपडेच निघत नाही. सो लवकरात लवकर ते रिपेअरिंगला वगैरे बोलवावं लागेल, कारण त्याची वॉरंटी असते 20 इयर्स वॉरंटी वगैरे असते किंवा 10 इयर्स. तर बघू काय म्हणतायत ते. आणि तुम्हाला म्हटलं होतं मी आमची मशीन खराब झाली आहे. सो नवीनच घेतली. 3 आठवडे वगैरे झाले असतील आणून. तुम्हाला माहिती आहे, तुमच्यासोबत मी शेअर देखील केलं होतं मशीन आली तेव्हा. तर कपडे देखील आतमध्येच अडकलेत आणि आवाज देखील येतोय मशीनचा, असं म्हणजे खूप असा करकर आवाज येतोय. सो बंद करून ठेवली मी आणि आम्ही कंप्लेंट केली आहे मगाशी जाऊन. तर ते 2 ते 3 वर्किंग डेजमध्ये येतील बोलले आणि 2-3 दिवसामध्ये ते करून देतील. कारण कपडे अडकले तर त्यांना मी सांगितलं की अर्जंट बेसिसवरती करा, कारण युजली असं होतं की जेव्हा मशीन खराब होते किंवा काही होतं प्रॉब्लेम मशीनला, तर डोअर ओपन होतं ऑटोमॅटिक काही सेकंदाने वगैरे, परंतु माझ्या मशीनचं होतच नाही आहे. काय प्रॉब्लेम माहिती नाही मलाही देखील. आणि इथे माझी भाजी झाली आहे, भात देखील झाला आहे, आता भाकरी करायच्यात फक्त. आणि आम्ही आता बाळाला घालणार आहोत बाळाचे आणलेले नवीन सॉक्स. तर तुम्हाला दाखवते मी. काय करते गाव तू? अच्छा, आपण आता काय करू माहिती का गाऊ? आजी खाली बसन, मी आजीच्या डोक्याला तेल लावते, तू माझ्या डोक्याला तेल लाव. ओके चालन? आणि आपली आजी व्हिडिओ घे ना. आणि बाळाला सॉक्स घालायचेत ना, आता गरम होतंय आणि सॉक्स घालायचेत. ओपन किती क्यूट क्यूट आहेत ना, छोटे छोटे. रोज सगळे घालायचे, सगळे धुवायला टाकायचे. वेट गाऊ घेऊ मी. बघू घाल बाळाला सॉक्स. हळू हळू नाही, हळू आहे बाळा. बाळा आपलं नाजूक आहे ना. आजी हेल्प करून माझ्या बाळाचे सॉक्स. रागू ते बघतोय, स्टार्स बघतोय. अगो बाई दर ना तू मागे दर रे, दर आता दर. त्याची